हॅलो एव्हरीवन, अस्मी क्रिएशन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ही सुंदर वुलन मॅट बनवायला घेतो आहे. ही 2 फुटाची आहे, खूप मोठी आहे आणि पटकन होणारी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते ही वुलन मॅट कशी बनवायची ते. दिसायला खूप सुंदर दिसते. कॅमेऱ्यामध्ये देखील खरोखर एवढी छान दिसत नाहीये. त्यापेक्षा कित्येक पटीने छान दिसते. तर पटकन करायला घ्या तुम्ही आता ही. त्यासाठी वुलन मॅट आहे म्हणजे सगळं वूलचं आपल्याला मॅटचं आपल्याला साहित्य लागणार आहे. जसं ग्लूगन आणि हे सगळं. त्याचप्रमाणे ज्यांनी नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांना मी सांगते बेस मटेरियल तुम्ही रेक्झिन किंवा कापडी वॉटरप्रूफ कॅनव्हास मिळतं ते देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा फ्लेक्स मटेरियल असतं ते पण घेऊ शकतात. त्यानंतर फेदर वूल तुम्हाला लागते. फेदर वूलही तुम्हाला सगळीकडे मिळतं आणि रेक्झिनही तुम्हाला सगळीकडे मिळतं. आता हे आपण घेतलेलं आहे. आता मी डिझाइन कसं काढायचं इथपासून तुम्हाला दाखवते आहे. त्यामुळे डिझाइन पण पटकन होणार आहे. आता डिझाइन काढताना सगळ्यात पहिल्यांदा मी काय करत आहे 29 सेंटीमीटरची एक रेष मारून घेते आहे आणि बरोबर त्यालाच पॅरलल एका साईडला करते. ॲक्चुअली मला 2 फूट मी 2 बाय 2चं मी कापून नाही घेते चौकोन. त्याच्याऐवजी मी काय करते 29 आणि 29 म्हणजे साधारणतः 30-30 जरी घेतलं तरी चालेल सेंटीमीटर, सेंटीमीटर. मी असा एक पॉइंट काढला आहे दोन्ही बाजूला एक उभा आणि एक आडवा घेऊन आणि आता तो जो मधला पॉइंट मिळेल ना मला म्हणजे तिथून मी हे सर्कल करते आहे मधलं बरोबर मधलं सर्कल. तिथे आता मी 1 सेंटीमीटरचं हे एक सर्कल करून घेतलेलं आहे. आता बघा मैत्रिणींनो, मी हे डिझाइन सांगते तुम्हाला कळायला म्हणजे तुम्ही एकदा डिझाइन केलेलं असलं ना, की तुम्हाला पुढचं सगळं काही करता येणार आहे. आता दुसरं 2 सेंटीमीटरचं बरोबर घेते आहे म्हणजे रेडियस मी 2 सेंटीमीटर घेतली आणि केली. आता तिसरं जे सर्कल करते आहे, ते मी बरोबर 4.5 सेंटीमीटर घेते आहे आणि सर्कल करते तिसरं. एकदा तुमच्याकडे डिझाइन केलेली असली ना, की तुम्ही वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये हे बनवू शकतात आणि याच्यामध्ये फक्त मधलं डिझाइन मेन आहे. आता बघा मी मधली त्रिज्या सगळ्यात पहिल्यांदा काय घेतली 1 सेंटीमीटर. त्यानंतर ती पुढची त्रिज्या मी घेतली 2 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढची ज्या सर्कलची त्रिज्या घेतलेली आहे मी 4.5 सेंटीमीटर म्हणजे रेडियस घेतलेली आहे. 4.5 सेंटीमीटर रेडियस हां, सेंटरपासून. आता मला काय करायचं आहे, ते मधलं फूल आहे ना, त्याच्या पाकळीचा आकार मी कट करते. ते करायला आता मी काय करते, त्या पाकळीचा आकार कट करायला बरोबर 9 सेंटीमीटरची एक रेष कापून घेतली आणि 9 सेंटीमीटरची रेष म्हणजे अशी रेष मारून घेतली सॉरी मग त्या एका पेपरवरती घेतलेली आहे मी 9 सेंटीमीटरची रेष घेतली आणि बरोबर खालच्या साईडला बेस आहे ना, मी 3 सेंटीमीटर घेतेय म्हणजे दीड सेंटीमीटर इकडे आणि 1.5 सेंटीमीटर इकडे आणि मध्यभाग हा 1.5 सेंटीमीटरला घेतलाय आणि टोटल ती 3 सेंटीमीटरची होईल. आता पुढे मी काय करते, हे 9 सेंटीमीटर ना, आता मी 4 ला 1 खूण करते आणि 3 ला 1 खूण करते. बरोबर बिंदू ठेवलेला आहे बघा हां. आता जिथे मी 3चा ठेवलेला आहे ना, तिथे 4 सेंटीमीटर इकडच्या बाजूला आणि 4 सेंटीमीटर इकडच्या बाजूला असं दोन्ही बाजूला मी रेष मारते आणि त्याच्या खालची जी रेष आहे ना, ती मी वरची जी रेष आहे ती मी 4 सेंटीमीटरची मारली होती सॉरी ती 3.5 चीच घेते हां. 3.5 ला मी खूण करून घेते ही अशी आणि खालची जी आहे ती त्याच्यापेक्षा खालती 3 सेंटीमीटरला खूण करून घेते. आणि आता लक्षात घ्या मी नेहमी सगळ्या फिगर्स मी नेहमी वूलन मॅटला तुम्हाला सांगते, की एका बाजूला एकाच बाजूचं मी नेहमी कट करते. आता बघा एकाच बाजूला मी डिझाइन काढते. खालचं 3 सेंटीमीटर आहे आणि वरची 3.5. आता मी आकार कसा काढतेय, इथून मी अशी रेष मारून घेते आणि पुढे असा फक्त त्याला गोलाकार देते तिथे. बस. ते दोन्ही जॉइंट करते आणि इथून बरोबर हे इकडच्या बाजूला जॉइन करते पाकळीचा आकार. आता हा आकार थोडासा वेगळा जरी आला तुमचा तरी त्याने काही फारसा फरक पडणार नाही आहे. हा तुम्हाला ज्या आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही वरचा आकार करू शकतात. असं काही हे नाहीये, की तोच आकार हवा आहे. कारण वूलन मॅट आहे. आता बरोबर त्या रेषेच्या मध्यभागी मी असा हे घेतलं घडी मारली आणि बरोबर जसं इकडच्या साईडला त्याच साईडने मी ते बरोबर ती त्याच्या एकावर एक आल्यामुळे तो कागद कट झाला आता. कट झाल्यानंतर बरोबर मला पूर्ण पाकळी मिळाली एक. आणि ही पाकळी मिळाल्यानंतर ही बघा ही पूर्ण मला पाकळी मिळते ओपन केल्यानंतर. बघा ही पाकळी मिळाल्यानंतर फक्त हे काढायचं आहे. आता काढताना मी काय करते बरोबर रेषेवरतीच रेष ठेवते बघा. रेषेवर रेष ठेवते आणि हे असं काढून घेते. एकावर एक ठेवून. कारण ऑलरेडी आपण कागदावरती रेष मारलेलीच आहे ना. मग ती बरोबर ह्या मधल्या रेषेवरती ठेवायची. बघा परत आता इकडच्या साईडला पण बरोबर रेषेवरती रेष ठेवायची अशीच. आणि तो मध्यबिंदू पण बरोबर तिथेच येतो आणि बरोबर रेषेवरती रेषेची आणि मग हे अशा पद्धतीने मारून घ्यायची रेष. आणि मधलं जे आहे ना, मध्ये देखील तुम्ही एक रेष काढून घेतली आधी तरी देखील चालेल, पण नसेल काढली अगदी कोन मापक वगैरे ठेवून तरी देखील चालते वूलन मॅटला. साधारणतः आपल्याला कल्पना येतेच की इकडे आणि इकडे इक्वल आहे. बघा असं थोडंसं इक्वल हे करून ह्या साईडला काढून घ्यायच्या. झालं इकडच्या साईडचा झालं अशा चारही म्हणजे
उरलेल्या तिन्ही बाजूने अशाच पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, की आपलं मधलं फूल हे तयार झालेलं आहे. सेम आपण ह्या सगळ्या बाजूने हे करून घेतलं, की असंच एक रेषावरती, रेषेवरती रेषून हे पाकळी येईल, त्यानंतर खालची पण पाकळी येईल आणि करता येईल तुम्हाला. आणि मी नेहमी डिझाइन कसं करायचं इथपासून तुम्हाला दाखवत असते, म्हणजे तुम्हाला डिझाइन विकत घ्यायला नको आणि ज्यांना हा व्यवसाय म्हणून करायचा आहे, त्यांना डिझाइन घेण्याची काही गरजच नाही. त्यांना पटकन हे करता येण्यासारखं आहे. आणि एकदा डिझाइन झालेली असली, की कार्बन पेपरने आपण सगळीकडे करू शकतो. बघा आता हे असं वरच्या बाजूने पण हे काढून घ्यायचं आहे. आणि हे डिझाइन एकदा झाल्यानंतर आता पुढचं जे करायचंय ते आपल्याला सर्कलसाठी करायचंय. सर्कलला करायला मी काय करते, बरोबर 16 सेंटीमीटरवरती अशी एक रेष मारून घेते. आता 16 सेंटीमीटर जशी इकडे मारली आहे, तशी चारी बाजूला मी 16 सेंटीमीटरने करून घेते. बरोबर 16 सेंटीमीटर चारी बाजूला मी खूण करते. जशी वरच्या बाजूला खूण केली. आता आकृती मोठी असल्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण आता इकडच्या बाजूला बघा, असंच ह्या साइडला करायचं आणि इथे पण बरोबर 16 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या ज्या रेषा काढल्या तिथे 16 सेंटीमीटरला मी आता टिक करते चारी बाजूला. आता 16 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर सगळ्या बाजूने टिक होणार. इथे पण 16 सेंटीमीटर, इकडच्या पण बाजूला 16, खालच्या बाजूला पण 16. आता वरची साइड मी तुम्हाला दाखवतीये. सगळ्या बाजूने 16. आता 16 झाल्यानंतर पहिलं सर्कल येईल म्हणजे जे भगव्या कलरचं आहे ना ते येणार. त्यानंतरचं येलो कलरचं करायचं असेल आपल्याला, इथे मी मुद्दाम लिहून ठेवतीये 16 सेंटीमीटरवरती मी ते टिक केलेलं आहे. त्यानंतरचं जे मला पुढचं करायचं आहे की नाही, ते बरोबर मी 21 सेंटीमीटरवरती करते. तिथे पण लिहिलंय 21 सेंटीमीटर, त्याच्या पुढची रेष मी 23 सेंटीमीटरला मारून घेतली, एक डॉट केला आणि त्याच्या पुढे जे आहे ना ते मी 28. आता हे जे सेंटीमीटर्स मी घेतलेत ना 23, आता हे 28 वरती तुम्ही करून घ्या पुढचं जे आहे ते. म्हणजे सेंटर पासूनचं हे अंतर आहे हां सगळं. आणि सेम आता सगळ्या बाजूला जसं आपण 16 सेंटीमीटरला टिक केले होते, तसेच हे जे टिक मार्क्स आहेत ना 21 सेंटीमीटर, 23 सेंटीमीटर आणि हे टिक मार्क तुम्ही सगळीकडे करून घ्या. म्हणजे काय होईल, आता आपल्याला जे सर्कल काढायचं ना, ते आपलं सहसा चुकत नाही. कारण सर्कल काढतानाच मुख्य आपल्याकडे एवढं नसतं ना, मोठं सर्कल काढायला काही. म्हणून बघा, आता मी अशी वूलच घेतलेली आहे आणि बरोबर अशा पद्धतीने मी काढते. स्केल म्हणजे अशी पेन्सिल ठेवायची, थ्रेड घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे बरोबर सर्कल येतं. खालचं मध्ये जे आहे ते अगदी घट्ट पकडून ठेवायचं मात्र आणि इकडच्या पेन्सिल जिथे हातात घेतली ते देखील अगदी घट्ट पकडून ठेवायचं. आता हे जे झालं ते माझं एक सर्कल झालेलं आहे. आता सेम हे 16 सेंटीमीटरवरती मी एक सर्कल काढलं. आता त्याच्या पुढचं जे सर्कल काढायचंय मला, ते काढायचंय मला 21 सेंटीमीटरवरती. त्यालाही अशीच याला असंच घट्ट पकडायचं आणि असंच बरोबर त्या खुणा ज्या आपण केल्या त्या बरोबर त्याच्यावरती येतच ते आणि थोडंसं इकडे-तिकडे झालं तरी आपल्याला ते लक्षात येतं, की अरे हां, चुकलंय आपलं. मग आपण ते खोडून परत करू शकतो. मोस्टली चुकत नाही. फक्त मधला जो आपण हात पकडलाय तो अगदी घट्ट पकडा आणि पेन्सिलला जो हात ठेवलेला आहे तो देखील घट्ट पकडा. हे टेक्निक अगदी छान आहे हे सर्कल काढायला. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे ते 23 सेंटीमीटरला आपण सर्कल काढलेलं आहे आणि त्याच्या पुढचं 28ला सर्कल काढलेलं आहे. आता ह्या एवढ्या मोठ्या-मोठ्या रांगोळ्या आपण करतो तेव्हा खूप हे सर्कलसाठी उपयोगाला येतं हे टेक्निक. आणि असं हे तुम्ही करून बघा, की तरी तुमचं बेस जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच्या पुढचं तुम्हाला करायचं असेल, तर हेच तुमच्याकडे कागद हा रेडीच आहे. म्हणजे त्याच्या पुढची रांगोळी तुम्हाला तयार करायची असेल, की या कागदावरती तुम्ही कार्बन पेपर ठेवा, की तुम्हाला काढता येईल. पटकन होणारं आहे. आता याच्या पुढे मी फक्त थ्रेड जॉइन करते आहे किंवा वूलन मॅट आता तयार करायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मध्यभागी मी येलो कलर घेते, त्यानंतर ऑरेंज, त्यानंतर येलो. तुम्ही आता ही रंगसंगती तुमच्या मनाने घेऊ शकतात हां. इथे मध्ये रेड जरी घेतला तुम्ही किंवा मरून जरी घेतला तरी देखील खूप सुंदर दिसतो आहे. ग्लू गनने आता मध्यभागी मी येलो कलर घेतला आहे. आता त्याच्यानंतर मी आहे तर ते सर्कल मी पूर्ण येलो कलरचं घेतलं आणि येलो कलरचं थ्रेड मी कट केलेलं आहे आणि आता याच्यापुढे मी पाकळी तयार करायला लागेल. पाकळीसाठी मला मरून कलर लागणार आहे आणि मरून कलरने मी पूर्ण पाकळी करून घेते आहे. आता त्याच्या आधी मला पाकळीचं जी आउटलाईन आहे ती आहे लाईट येलो किंवा मोतिया कलर किंवा मोती कलर.
तर त्या किंवा क्रीमिश कलर मी घेतलेला आहे इथे. तर त्या कलरने मी त्याचं पूर्ण बॉर्डर करून घेते आहे. आणि आता तुमच्याकडे कलर जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही केलं तरी चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही लाईट पिंक घेतला, आतमध्ये डार्क पिंक घेतला, तर तुमचं पिंक फ्लॉवर म्हणजे पिंक हे तयार होईल. पण मी नेहमीच म्हणते की मला ते म्हणजे अशा गोष्टींमध्ये मला ना हल्ली येलो कलर, रेड, मरून कलर हे आवडायला लागलेले आहेत. सो मी हे घेतलेलं आहे. आता यात तुम्ही वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन छान ट्राय करू शकतात. म्हणजे अगदी लॅव्हेंडर कलर वगैरे पण खूप सुंदर दिसतं. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की डिझाइन असेल तुमच्याकडे रेडी की तुम्ही अगदी हे करू शकतात. आता मी ते सगळ्या आउटलाईन जी बॉर्डर आहे ही सगळी ह्या कलरने करून घेते आहे. आता सगळी बॉर्डर झालेली आहे या कलरने. आता मध्ये मी डार्क मरून कलर घेतलेला, म्हणजे मरून कलर घेतलेला आहे, नॉट डार्क. मरून कलरने मी आतल्या पाकळ्या आता करून घेते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला इतकं छान छान सगळं सांगत असतं, पण तुम्ही सबस्क्राईबच नाही करत माझं चॅनल. तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. अगदी मी नेहमीच म्हणते की जवळपास 90% to 93% लोकांनी सबस्क्राईबच केलेलं नाहीये चॅनल आणि बघत मात्र असतातच. म्हणजे तर प्लीज सबस्क्राईब करा. सो तुमच्या एकाने सबस्क्राईब केलं तरी छान ग्रुप वाढतो आणि तुम्हाला पण छान नवीन नवीन आयडियाज मिळतात. आणि काही करायचं असेल मला तुमच्या आवडीचं, तर तुम्ही मला नक्की सांगा, क्रोशा किंवा वुलन मॅटचं, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आता तर मला असं वाटतं काहीतरी दुसरंही काहीतरी करायला घेऊया. तर ते देखील मला सुचवलं तरी चालेल, आपण ते देखील करूया. तर तुम्ही आणि ही करून बघा. ही वुलन मॅट खूप छान आहे आणि खूप दिसायला पण खूप सुंदर दिसते ही वुलन मॅट. तर ही नक्कीच करून बघा तुम्ही. कारण अगदी म्हणजे मला त्या माझ्या कॅमेरामुळे, म्हणजे कॅमेरा म्हणण्यापेक्षा ती मोठी असल्यामुळे आणि तुम्हाला जवळून दाखवल्यामुळे ते तेवढ्या ह्याच्यात बसत नाहीये. तर बघा, आता मी हा पूर्ण मरून कलर करून घेतलेला आहे आणि आता जी माझी पहिली जो सर्कल आहे, तर त्याला मी बरोबर आता भगवा कलर त्या सर्कलच्या आतमध्ये देऊन घेते आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तो जो कलर बाउंड्री आहे ना ती करते याच्यामध्ये आणि आतमध्ये सगळीकडे भगवा कलर भरते आहे. बघा, आता ही बाउंड्री करून मी पूर्ण भगवा कलर आतमध्ये देऊन घेणार आहे. पूर्वी तर आम्ही सगळ्या हाताने रांगोळ्या काढायचो, पण आता हल्ली आपल्याला घरातलं पण सगळं न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यामुळे आपण घरातलं पण सगळं आवरणार आणि सगळंच करायचं असतं तेव्हा स्वयंपाक पण तर होत नाही. किंवा एक तर ह्या रांगोळ्या इतक्या सुंदर दिसतात ना आणि पटकन होणार पण आहे. आता अधिक महिना येतो, अधिक महिन्यासाठी वाण द्यायला म्हणून पण खूप सुंदर दिसतात या. तर हे तुम्ही आता करून बघा नक्कीच. बघा, आता हे झालेलं आहे. आता पुढचं पुढचं मोतिया कलर मी जो म्हटलं तुम्हाला, तो नाही, येलो कलर, सॉरी, येलो कलर लावते आहे. येलो कलर पण त्याच्या पुढचं जे सर्कल आहे त्याला येलो कलर लावून घ्यायचा आहे. तिथपर्यंत पूर्ण 19 ते म्हणजे जे काही मी सर्कल सांगितले, मला तर नक्की एक्झॅक्ट सेंटीमीटर आठवते ते, पण ते पुढचं जे दिसतं ना तिथपर्यंत येलो कलर मी लावून घेते आहे. येलो कलर झालं की मोतिया कलर आणि मरून कलर की झालं, ते सर्कल फक्त पूर्ण करायचे आहेत. आता त्याच्यानंतर मोतिया कलर लावते, सर्कल करते आणि पुढचं लावते. पण लक्षात ठेवा, एक टिप आहे याच्यामध्ये, हे सर्क्युलर आहे. थोडंसं पण डिझाईन इकडे तिकडे झालं की सर्कल थोडंसं जरा गडबडतं. त्यामुळे शांतपणे नीट करा आणि चिटकवून झाल्यानंतर वरनं थोडंसं बघा की कुठे राहिलंय का, किंवा सर्कल जरा वेडवाकडं होत नाहीये ना. मोस्टली आपण घेतलेलंच आहे खालती, त्यामुळे तसं होतच नाही, तरी देखील ते बघून घ्या. ही छोटीशी टिप आहे. आणि जरी झालं तरी वुलन मॅट आहे, ती दुरुस्त करता येते. त्यामुळे काही घाबरू नका. झालेलं जर तसं झालं असेल तर त्याच्यावरती तुम्ही परत त्याच कलरचं वूल लावून टाकायची की झाली तयार परत. त्यामुळे घाबरू नका. एखाद्या वेळेस अशी छोटीशी चूक होते आणि हँडमेड आहे म्हटल्यावरती होणारच. हे काही मशीन मेड नाहीये. हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे हँडमेडला थोडंसं तरी हे होणारच. आणि तीच खरी गंमत असते ना हाताने बनवल्याची. आता मरून कलरने मी करून घेतलेला आहे. आता ही तुमची रांगोळी तयार झालेली आहे. साईडने कट करून टाकायचं सगळं. मी जी रेक्झिन घेतलेलं हे कट केलेलं आहे आणि झटकीपट तयार झालेली आहे रांगोळी. आता अधिक महिन्याला वाणाला उपयोगाला येईल किंवा घरासमोर टाकायला उपयोगाला येईल. अधिक महिन्यात बऱ्याच गोष्टींसाठी उपयोग येईल. तर तुम्ही हे नक्की करा. आवडलं तर सांगा आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.